नमस्कार मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आपण आज कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग या विषयातील संदर्भात आपण आज बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. आता एक फक्त 2 मिनिटासाठी मी व्हिडिओ बंद करतोय पुन्हा, आणि पुन्हा मी एक चांगलं प्रेझेंटेशन आपल्याला सगळ्यांना दाखवणार आहे. पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळेच पाहत आहात की सध्याचा जो काळ आहे सगळ्या जगभराच्यासाठी अतिशय काळजीचा काळ आहे. लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर पुढची आर्थिक परिस्थिती कशी असेल हे कुणालाही माहीत नाही. त्याचबरोबर आपण जर सरकारी गोष्टी, सरकारच्या अर्थनीतीविषयी जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की नोकरी किंवा ॲडमिनिस्ट्रेशनवरती खर्च कमी होणार आहे, आणि ॲग्रिकल्चर, मेडिकल, हेल्थ सर्व्हिसेस अशा ज्या बाबी ज्या माणसाच्या समृद्ध जीवनाशी निगडीत आहेत अशा गोष्टींचा खर्च हा गव्हर्नमेंटमधनं वाढणार ही एक गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहात की सध्या बरेचसे उद्योग आस्थापना बंद आहेत. ह्या आस्थापना बंद असल्यामुळं आपल्याला लक्षात येत असेल की ह्या आस्थापना बंद असल्यामुळे याच्यावरती आधारित जे उद्योग आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आपण एखादी इंडस्ट्री घेऊयात, एखादा हॉटेल घेऊयात, रेस्टॉरंट बिझनेस घेऊयात, तर ह्या बिझनेसेस ज्या आहेत ह्या बिझनेसेसवरती सॉफ्टवेअर इंडस्ट्री अवलंबून आहे, लॉजिस्टिक्स इंडस्ट्री अवलंबून आहे, बाकीच्या इंडस्ट्रीज अवलंबून आहेत. तर या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा पुढं अजून रेसेशन असणार आहे. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये जर कुठं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर जर स्कोप असेल जगभरामध्ये, मी फक्त भारताविषयी किंवा महाराष्ट्राविषयी बोलत नाही, पण जगभरामध्ये जर सगळ्यात जास्त स्कोप किंवा सगळ्यात जास्त जर कुठे संधी असतील तर त्या कृषी आणि खाद्यान्न प्रक्रिया उद्योग ह्यामध्येच आहेत. आणि त्याप्रमाणे सरकारने सुद्धा ह्या नवीन धोरणांमध्ये अगदी आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा, जानेवारीमध्ये सुद्धा बऱ्याचशा अनाऊन्समेंट झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या अनाऊन्समेंट्स आणि ह्याच्यातल्या संधी आणि याच्यातले छोटे छोटे उद्योग या सगळ्यांविषयी मी बोलणार आहे. फक्त आता एक 2 मिनिटासाठी मी व्हिडिओ बंद करतो आणि तुम्हाला प्रेझेंटेशन बघण्यासाठी मी फक्त एक स्क्रीन शेअर करतोय, सो दॅट की तुम्हाला सगळ्यांना हे चांगल्या प्रकारे चांगलं दिसेल. आणि मी एक 2 मिनिटं, फक्त 1 ते 2 मिनिटं मी ब्रेक घेतोय फक्त. तर आपण सुरू करूयात अन्न प्रक्रिया आणि कृषी या संधीबद्दल. तर आपण सुरुवात ह्याच्यापासून करूयात की सध्या कृषी आणि शेती याचं भविष्य काय असेल. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोरोनानंतरच्या काळामध्ये जवळपास सगळ्या जगामध्ये म्हणजे जे मेजर सेक्टर्स आहेत, सर्व्हिसेस सेक्टर आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल नाही, त्याच्यानंतर जे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मंदी येणार आहे. त्या मंदीमधनं जर काही सेक्टर सुटतील तर ते ॲग्रिकल्चर आहे, फूड आहे, मेडिकल आहे, हेल्थ सर्व्हिसेस आहे, आणि असे सेक्टर्स की जे माणसाच्या चांगल्या जीवनाशी संबंधित आहेत. आणि जर आपण आता पाहत असाल की कोरोनाच्या काळामध्ये जे रुग्ण बरे झालेले आहेत किंवा कोरोनाविषयी जे काही बोललं जातं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे बोललं जातं की ज्याची इम्युनिटी चांगली आहे त्याला कोरोनाचा जास्त त्रास होत नाहीये. तर एक कल हा इम्युन सिस्टीम चांगली करण्याकडं लोकांचा कल चाललेला आहे. त्या आधारे जर आपण बघितलं तर नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, ट्रेसेबल फूड ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्याला प्रचंड संधी असणार आहे. आणि कंझ्युमरचं जे एक कल आहे तर तो अशा गोष्टींवरती खर्च करण्याचा कल सुद्धा वाढणार आहे. आणि त्याच्यामुळं जे ॲग्रिकल्चरच्या जे कमोडिटीज आहेत किंवा ॲग्रिकल्चर किंवा कृषीमधले ज्या उत्पादनं आहेत तर ते उत्पादनं नसणार आहेत, तर ते प्रोडक्ट्स बनणार आहेत. म्हणजे प्रोडक्ट्स म्हणजे काय की ज्याला ब्रँड व्हॅल्यू असते असं. तर त्याच्यामुळं आपल्याला ॲग्रिकल्चर कम्युनिटीज किंवा प्रोड्यूसमधनं आपण हे प्रोडक्ट्स होणार आहेत, ब्रँड्स होणार आहेत. आणि जो हे करेल त्याला 100% या उद्योगच म्हणून नाही, ज्याला जॉब करायचा आहे, ज्याला एंटरप्रेन्योरशिप करायची, तो देखील या माध्यमातून पुढे जाऊ शकतो. हे सगळं होत असताना पण ज्या कृषी किंवा ॲग्रिकल्चर मधल्या ज्या चॅलेंजेस आहेत त्याही अजूनही तेवढ्याच पर्टिनंट आहेत, त्याही अजूनही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. हे चॅलेंजेस विषयी जर बोललं गेलं तर आजही जगभरामध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चर किंवा शाश्वत शेती जे म्हणेल असं 100% अजून तंत्रज्ञान प्रसार झालेलं नाही आहे.
मे बी छोट्या छोट्या प्रमाणावरती ते विकसित झालेलं आहे, पण ते प्रसार झालेलं नाही. त्यामुळे ते चॅलेंज आहे की सस्टेनेबल ऍग्रिकल्चर कसं होईल जेणेकरून ते पुढच्या पिढीला पण ते उपयोगी होईल. त्याचबरोबर माती असेल, हवामान असेल, म्हणजे किमती असतील, मालाला मिळणाऱ्या किमती असतील, लेबर असेल, पाणी असेल, ह्या देखील आपल्या पुढे मोठी आव्हानं आहेत. त्याचबरोबर आपण डेव्हलपिंग कंट्रीजचा, विकसनशील देशांचा जर विचार केला तर जी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे, आम्ही आता 1-2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनासोबत 10,000 शेतकऱ्यांसोबत विदर्भ, मराठवाडा या क्षेत्रामध्ये काम केलं. तिचं असं दिसून आलेलं आहे की अजूनही शेतकऱ्यांना 100% जी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व्हायला हवी, पण ती विद्यापीठांकडनं असेल, कंपन्यांकडनं असेल, ती होत नाहीये, होऊ शकत नाहीये आणि तो शेतकरी प्रॅक्टिस करू शकत नाहीये. त्याच्यामुळे प्रचंड गॅप आहे. बरोबर, जरी माहिती गेली तरी अडॅप्टेशनला प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर छोटे छोटे आपले लँड होल्डिंग्स आहेत. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे आपल्या भारतामध्ये ICT किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल फार्मिंग याचा वापर फार कमी आहे. मी पुढे बोलणारच आहे ह्या याच्यामध्ये. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज जगभरामध्ये, आपल्या इथंच नाही, कुठलाही प्रगतशील देश असेल तर त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, व्हॅल्यू चेन्स आणि पोस्ट हार्वेस्ट लॉसेस हेही चॅलेंजेस आहेत. त्याचबरोबर जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, विशेषतः भारत आहे, तर याचं ॲव्हरेज जे लँड होल्डिंग आहे ते फार कमी आहे, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत. तर ते एक चॅलेंज आहे. त्याचबरोबर आपल्यासारख्या देशामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट लॅगिंग आहे, थोडंसं कमी प्रमाणात आहे. पाश्चिमात्य देशामध्ये किंवा अमेरिकेचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर भारताच्या तुलनेमध्ये तिथं 1,00,000 पट त्यांच्या ॲग्रिकल्चरच्या मानात 1,00,000 पट इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, पब्लिक इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. त्याचबरोबर फार मोठा कन्सर्न आहे, फार मोठा इश्यू आहे की ज्या किमती वाढत आहेत इनपुट्सच्या, निविष्ठांच्या, तर ते पण एक महत्वाचं चॅलेंज आहे. तर हे चॅलेंजेस आणि ही बॅकग्राऊंड सांगण्याचं कारण असं आहे की चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटी गो हँड इन हँड. म्हणजे जिथं चॅलेंजेस असतात, रिस्क असतात, तिथं संधी पण असतात. सो चॅलेंजेस हेल्प यू ट्रान्सफॉर्म इनटू ऑपॉर्च्युनिटीज. आणि हे सगळं मी पुढच्या एक 30-35 मिनिटांमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी आजच नाही, मी गेल्या 20 वर्षापासून मी या क्षेत्रात काम करत आहे आणि मी लोकांना सांगत, म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जेव्हा जातो तर लोकांना मी सांगत असतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्याचं जे भारताचं जे म्हणजे डेमोग्राफिक्स आहे आणि इथले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत आणि इथला जो ग्रामीण भाग आहे आणि इथलं जे काही इकॉनॉमी आहे, तर त्या इकॉनॉमीला जर आपल्याला, त्या अर्थव्यवस्थेला जर आपल्याला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर पाश्चिमात्य देशातले जे डेव्हलप्ड कंट्रीजचे मॉडेल्स आहेत ते जशाला तसे भारतामध्ये रिप्लिकेट करणं अवघड आहे. मी तर इम्पॉसिबल सुद्धा म्हणेल, अवघड आहे. कारण आपली पॉप्युलेशन एवढी जास्त आहे आणि डेव्हलप्ड कंट्रीजचे म्हणजे प्रगत झालेले देश असतात, प्रगत देशांचं जे मॉडेल्स असतं तिथं काय असतं की तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिसेस सेक्टर मधला वाटा जास्त असतो, पण त्या प्रमाणामध्ये त्यांचं कृषीमध्ये मधलं योगदान कमी असतंच, पण त्याचबरोबर कृषीमध्ये डिपेंडंट असणारं पॉप्युलेशन सुद्धा कमी असतं. त्याच्यामुळं आपल्याला ते मॉडेल जसं तसं रिप्लिकेट करणं आपल्यासाठी सोयीस्कर होणार नाही, भारतासाठी सोयीस्कर होणार नाही. त्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे की ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, रूरल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, तर ह्या इंडस्ट्रीज आहेत किंवा मी थोडक्यात सांगेल कृषी आधारित जे उद्योग असतात किंवा कृषी असतं, याच्यामध्ये जेवढे आपण पैसे गुंतवतो आणि तेच पैसे आपण इतर क्षेत्रामध्ये गुंतवतो, तर याच्यामधनं जे रोजगार निर्माण जास्त होतात हे प्रोपोर्शनली फार जास्त असतात. तर त्याच्यामुळं आपण ह्या मॉडेल्सवरती फोकस केलं पाहिजे. आणि पुढं आपण जात असताना हे सगळं करण्यासाठी आपल्याला चांगल्या ट्रेनिंगची गरज आहे, चांगल्या टेक्नॉलॉजीची गरज आहे, चांगल्या सर्व्हिसेसची गरज आहे. आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये एक ग्लॅमर म्हणणार नाही मी, पण एक असं एक अट्रॅक्शन आणायची गरज आहे की असं काही नाहीये. म्हणजे जर इस्रायलमध्ये बघितलं तर तोही कृषीप्रधान देश आहे किंवा कुठल्याही अजून अशा प्रकारच्या देशाचं उदाहरण जर घेतलं किंवा अगदी आपण महाराष्ट्र आणि भारतातलं जर काही उदाहरणं घेतली तर त्याच्यामध्ये चांगले जे शेतकरी आहेत हे डॉक्टर आहेत, कुणी MSc आहे, कुणी MBA आहे. तर त्याच्यामुळं असं काही नाही की शेती करणं म्हणजे, आपण जर स्मार्ट फार्मिंग केली निश्चितच एक चांगलं करिअर ह्याच्यामध्ये होऊ शकतो आणि आपल्याला जॉब सुद्धा लागू शकतात. आणि हे शक्य आहे कारण हे बऱ्यापैकी जे 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी गोष्टी नव्हत्या त्या आज आपल्याला सरकारच्या माध्यमातून, वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून ह्या अवेलेबल आहेत.
त्यातल्याच काही गोष्टी सांगायच्या म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदाच नॅशनल ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी डिक्लेअर झालेली आहे, फूड प्रोसेसिंग पॉलिसी डिक्लेअर झालेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि त्यातच आता ह्या एक 4-8 दिवसापूर्वी आत्मनिर्भर भारत याच्यामध्ये कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग याला सगळ्यात जास्त वाटा मिळालेला आहे. या स्टेजला मला एकच सांगायचं आहे की जर आपला बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला, आपलं जर माइंडसेट आपण बदललं, तर आपल्या ऍक्शन्स आपोआप त्या दिशेने चालायला लागतात. एक छोटस रचना आहे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियों को बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे. म्हणजे आपण एक आपला विचार बदलला की आपली दिशा बदलते, दिशा बदलले की आपलं जे अचिव्हमेंट आहे ते आपण थोडं जवळ होतं. या टप्प्यावर मला सगळ्यांना एक सांगायचं आहे, म्हणजे पार्टिसिपंट्स आय डोंट नो म्हणजे एक्झॅक्टली काय प्रोफाईल आहे, पण मी बघितलं अजूनही बऱ्याच जणांचं म्हणजे अगदी लोक म्हणजे वयाच्या मध्यान्नाला असतात, करिअरमध्ये सुद्धा फार प्रगत झालेलं असतं, पण असं कुणाचं पर्सनल विजन, मिशन किंवा लाईफ किंवा करिअर ऑब्जेक्टिव्ह नसतात. मी माझं लाईफ ऑब्जेक्टिव्ह 1994ला लिहून ठेवलं होतं की मला लाईफमध्ये काय करायचं आहे. तसं माझी एक रिक्वेस्ट असेल सगळ्यांना की जरी आतापर्यंत तयार केलेलं नसेल ते लेखी स्वरूपामध्ये काय असतं ना, म्हणजे लेखी स्वरूपामध्येच आपण सगळ्यांनी ते करावं की जेणेकरून आपण आपला प्रवास कुठल्या दिशेने चाललाय, आपण वेळोवेळी ते ज्यावेळेस वाचू तर आपण कुठे जात आहोत हे आपल्याला कळेल. आता कृषीमध्ये जर कुठल्या आपल्याला संधी आहेत हे जर बघायचं म्हटलं तर म्हणजे बरेचसे जे शेतकरी हे इंडिव्हिज्युअल फार्मिंग करतात आणि तो पण एक प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सस्टेन येत नाही आणि अश्युअर्ड इन्कम येत नाही. तर सध्या सरकारने, भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, यांनी FPCs म्हणजे गट शेती, FPOs किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्स यांना फार मोठ्या प्रमाणावर सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर गटशेतीच्या माध्यमातून आपण फार चांगलं काम करू शकतो. या गटांमध्ये जर आपण व्हॅल्यू चेन्स विथ ट्रेसेबिलिटी जर आणली की तुमचा जो माल आहे शेतात तयार होणारा, तर तो कुठल्या शेतात तयार झाला आहे, त्याचं बार कोडिंग, त्याचं ऍक्च्युअल ट्रेसेबिलिटी, त्याचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस काय होत्या, हे जर आपल्याला एकत्रित करता आलं तर याच्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर वाढते आणि त्याच्यामुळे तुमचं खप देखील वाढतो. अशा FPCचं जर उदाहरण द्यायचं झालं, अशा गटांचं जर उदाहरण द्यायचं झालं तर महाग्रेप्स आहे. महा FPC म्हणून सगळ्या FPCची एक संस्था आहे, ती काम करतात. सह्याद्री म्हणून प्रचंड मोठा ग्रुप आहे, जवळपास 300-400 कोटीचे त्याचे उलाढाल आहे. पण हे सगळं शेतकऱ्यांनी मॅनेज केलेल्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये जे शेतकरी आहेत, आपण जे शेतकरी म्हणतोय ते BSc ऍग्री, MSc ऍग्री झालेले प्रॉपर प्रोफेशनल्स आहेत. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये प्रचंड संधी आहेत आणि गॅप एवढा आहे की जो याच्यामध्ये पार करून जाईल या गॅपला त्याला निश्चित त्याला जॉब मिळणार आहे, त्याला उद्योजकता विकासासाठी त्याला मदत मिळणार आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्यावेळेस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रोजेक्ट केला 10,000 शेतकऱ्यांचा, तिथं असं आढळून आलं की प्रिसिजन किंवा एक डिजिटल फार्मिंग आपल्या भारतामध्ये फार कमी लोक करतात. ह्याला काय फार खर्च नाहीये. म्हणजे एकरी अशा ज्या सॉफ्टवेअर कंपन्या असतात एकरी 50 पैसे, ₹1 वगैरे असं ते भाडे घेतात आणि ह्या प्रिसिजन फार्मिंगमध्ये तुम्हाला 15 दिवस अगोदरची माहिती मिळते. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे फोटो काढून तुम्ही त्या ऍपवरती तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यावर तुमचं बरेचसे निदान होऊ शकतं. त्याचबरोबर तुमच्या तिथं रिमोट सेन्सिंग डिव्हाइसेस बसवले जातात 5 किलोमीटरवरती, त्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि त्याचबरोबर काही कंपन्या अशा पण आहेत की जे तुम्हाला तुमचं उत्पादन किती होईल, म्हणजे प्रोडक्शन किती होईल ह्याचंही तुम्हाला हे देतात आणि तेवढं जर झालं नाही तर त्याच्या 80% ते परतावा सुद्धा देतात. त्याच्यामुळे प्रिसिजन फार्मिंग मध्ये सुद्धा प्रचंड स्कोप आहे. हार्डली 2 किंवा 3% हे काम चालू आहे, म्हणजे आपल्याला 98% हे काम करता येण्यासारखे आहे. यानंतर स्किल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. याच्यामध्ये आपण सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा एक्सटेन्शन वर्कर म्हणून काम करू शकता. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे पूर्वी करायचं आताही काही ठिकाणी चाललेले आहे की फार्मिंग सिस्टीम जे आहे तर फार्मिंग ही कधीच एकटी नव्हती किंवा इंडिपेंडेंट नव्हती. फार्मिंग सिस्टीम्सवर ऑलवेज सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी अशा गोष्टी होत्या की तिथं दूध असायचं, बाकीच्या गोष्टी असायच्या. तर तशा आपण सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस आपण शेतीमध्ये अवलंब केला पाहिजे. आणि आणखीन एक सांगतो की तसा हा कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग हा फार मोठा सब्जेक्ट आहे. तो 30-35 मिनिटांमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये, पण आपण असा प्रयत्न करूयात की तुम्हाला जास्तीत जास्त ह्याला एक्सपोजर कसं मिळेल, सो दॅट की एक तुमची थॉट प्रोसेस सुरू होऊन जाईल.
तर ॲपिकल्चर आणि सेरिकल्चर म्हणजे मधुमक्खी पालन आणि तुती किंवा सिल्क, तर ह्यालाही फार चांगलं ह्याला स्कोप आहे. ह्याला ॲश्युअर्ड मार्केट सुद्धा आहे. मधाचं मी एक उदाहरण सांगू इच्छितो की मध जो शेतकऱ्यांनी केलेला असतो किंवा बचत गटाने केला असतो तो क्वालिटीने चांगला होतो आणि त्याला डिमांड पण जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर डाबरचा मध घेतला आणि अजून कुठला मध घेतला तर या मधाला तुम्हाला क्वालिटीमध्ये निश्चित फरक दिसेल. त्याच्यामुळे ग्राहकाची एक्सेप्टन्सी जास्त आहे. डेअरीबद्दल मी काय फार बोलत नाही कारण डेअरीची व्हॅल्यू चेन सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याच्यात मी फक्त एकच सांगेल की जे भरपूर स्कीम्स आहेत त्याच्यात डेअरी एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट स्कीम आहे नाबार्डची, त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी दिली जाते. आणखीन एक पुढचा एक महत्वाचा टप्पा जो आहे म्हणजे सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी ॲग्रिकल्चरचा, त्याच्यामध्ये आता प्रचंड स्कोप आहे. तो म्हणजे पोल्ट्री व्हॅल्यू चेन आहे. तर पोल्ट्रीमध्ये सुद्धा म्हणजे जर आता आपण गेल्या 10 वर्षातला 5 वर्षातला जर अलग बघितला तर नॉनव्हेज खाणाऱ्या पॉप्युलेशन आणि त्यातल्या त्यात चिकन म्हणा अंडी म्हणा हे खाणारं पॉप्युलेशन वाढत आहे. कारण प्रोटीन साठी नॉनव्हेज लोकांसाठी दुसरं अफोर्डेबल काही नाहीये. तर याच्यामध्ये फार चांगल्या संधी आहेत आणि याच्यामध्ये वेंकीज, बारामती ॲग्रो, अमीर चिकन अशा काही कंपन्या आहेत, सगुना असेल, तर तुमचं ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यासारखं करतात. तुम्हाला औषधं ते चिक्स देतात, तुम्ही ते वाढवायचे आणि त्या वजनाच्या बदल्यात तुम्हाला वजनावरती तुमचं ते अश्युअर्ड बायबॅक घेतात. त्यामुळे हा पण एक चांगला धंदा होऊ शकतो. शेळी मेंढी पालन आहे हे सगळ्यांना माहिती, पण जेवढं पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर हे होत नाहीये. आणि मटणाचे रेट कोल्हापूर किंवा ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 450 ते 500 वगैरे अशा 500 पेक्षा जास्त गेला होता. मशरूम प्रोडक्शन मध्ये सुद्धा फार स्कोप आहे. ह्याला फार मोठी इन्व्हेस्टमेंट नसते. मी फक्त हे प्रातिनिधिक उदाहरणं घेत आहे. आपण नंतर ज्याला कोणाला फार मेजर इंटरेस्ट आहे तो त्यांनी माझ्याशी मेलवर संपर्क करून तुम्हाला बोलू शकतो. आणखीन एक सगळ्याचं महत्वाचं जे आहे की जे फार म्हणजे कमी लोकांचं लक्ष जातं, कमी शेतकऱ्यांचं लक्ष जातं, हे आहे ऑइल सीड्स. आजही भारत 70% ऑइल हे इम्पोर्ट होतं. आणि तुम्ही कधी बघा सूर्यफूल म्हणा काही गोष्टी सॅफ्लॉवर म्हणा याला कधीही तुम्हाला एक अश्युअर्ड रेट असतो. म्हणजे अगदीच त्याचे रेट प्रचंड प्रमाणात पडतात असं काही होत नाही. तर त्याच्यामुळे ऑइल सेक्टर एक फार चांगलं सेक्टर आहे की जे आपल्यापासून दुर्लक्षित राहिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. गुजरातमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा कंपन्या आहेत. पेप्सी आहे, मकेन आहे. ह्या शेतकऱ्यांनी जर चांगला गट केला तर त्यांचं बटाटे म्हणा, त्यांचे टोमॅटो म्हणा हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग घेतात, त्यांना अश्युअर्ड रेट सुद्धा मिळतो. पुढं मी जे बोलणार आहे ह्या रिसोर्स एजन्सीज बनणार आहे. का तर सबसिडीसाठी अशा भरपूर म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात. पण मी ह्या स्कीम्सला मी रिसोर्स एजन्सीज म्हणेल किंवा मी याला सबसिडी स्कीम नाही म्हणणार. त्याचं कारण असं आहे की आपण सबसिडी किंवा सरकारचा जो आधार घ्यायचा आहे तर तो आपलं व्हेंचर प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी घ्यायचा आहे. आणि तो ह्याच्यासाठी घ्यायचा नाहीये की आपल्याला म्हणजे तो बेसिक ऑब्जेक्टिव्ह नाही ठेवायचा की बाबा सबसिडी आहे म्हणून तो उद्योग करायचा असं नाही करायचं. तर जे कृषीमध्ये आता काही थोडंफार डेव्हलपमेंट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये महत्वाची डेव्हलपमेंट किंवा महत्वाचं जे गोष्ट आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये स्मार्ट म्हणून एक ऍग्रिकल्चर प्रोजेक्ट येतोय. स्टेट ऑफ महाराष्ट्र ऍग्रिकल्चर अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट म्हणून येत आहे. त्याचबरोबर आपल्याकडे ऑलरेडी महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यांमध्ये पोखरा म्हणून म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिझिलियंट ऍग्रिकल्चर चालू आहे. आणि फेब्रुवारीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 10,000 शेतकऱ्यांसाठी एफपीसीची स्कीम काढलेली. त्याच्यामध्ये सरकार म्हणजे 15 ते 20 लाखापर्यंत आपलं इक्विटी देतं आणि 2 कोटी रुपयांपर्यंत आपल्याला बिना तारण कर्ज पण मिळवण्याची त्या स्कीममध्ये सोय आहे. स्मार्ट बद्दल बोलायचं झालं तर स्मार्टमध्ये 750 प्रोजेक्ट्स असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी प्रोडक्शन टेक्नॉलॉजीज पासून तर तुमचं माल मार्केटमध्ये जाऊपर्यंतच तुम्हाला सगळं तंत्रज्ञान अवेलेबल होणार आहे. आणि हा प्रोजेक्ट बेसिकली गटांसाठी दिला जाणार आहे. पुढची जी एजन्सी आहे ज्याच्यामधनं आपल्याला फायदा होऊ शकतो ते म्हणजे ऍग्रिकल्चर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया. ऍग्रिकल्चर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया तर्फे फार वेगवेगळ्या प्रकारचे जसं एक्सटेन्शन वर्कर असेल, म्हणजे ट्रॅक्टर ड्रिव्हन इम्प्लिमेंट्स ऑपरेटर असेल, त्याच्यानंतर फवारणीचं ऑपरेटर असेल, अशा प्रकारचे हे जे तुमच्या दैनंदिन शेतीचे ऑपरेशन्स करण्यासाठी ज्या स्किल्स लागतात, जे कौशल्य लागतात
ते कौशल्य देणारी ही संस्था आहे. हे तुम्हाला हे फ्री मिळतं. जो पार्टिसिपंट असतो त्याला ते फ्री मिळतं ते, आणि ते तुम्ही घेऊनही ह्याच्यामध्ये तुम्ही रोजगार निर्माण करू शकता किंवा तुम्ही स्वतः एखादी एजन्सी सुरू करू शकता. पुढची जी एजन्सी आहे जी सबसिडी देते, तुम्हाला मार्गदर्शक सूचना देते एक्सपोर्टसाठी फ्रेश आणि ह्याच्या, ती अपिडा आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या भरपूर स्कीम्स आहेत, त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, ट्रायबल डिपार्टमेंट्स असतील, आणि मिनिस्ट्री ऑफ फूडचे सुद्धा बॅकवर्ड इंटिग्रेशनसाठी, फॉरवर्ड इंटिग्रेशनसाठी आणि ॲग्रो क्लस्टर्ससाठी स्कीम्स आहेत. त्याचबरोबर कृषीमध्ये अजून काम करणारी एजन्सी म्हणजे नाबार्ड आहे, स्मॉल फार्मर्स ॲग्रीबिझनेस कन्सोर्शियम आहे, नॅशनल बी किपिंग आणि हनी मिशन आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन आहे, बऱ्याचशा मायक्रो फायनान्स कंपनीज आहेत. आणि ही एक लिंक आहे, ह्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला कृषी विभागाच्या महाराष्ट्र आणि केंद्र शासनात जेवढ्या योजना आहेत या सगळ्या योजना तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. आता ह्या कोरोनाच्या दरम्यान ज्या काही महत्वाच्या अनाउन्समेंट झाल्या, तर मी हे सगळ्यांना तुमच्यासाठी मी सादर करू इच्छितो. हा चांगल्या अनाउन्समेंट्स आहेत. हे जर झालं तर ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला एंटरप्रेन्योरशिपच्या पण प्रचंड मोठ्या संधी होणार आहे. याच्यामध्ये मी जसं मागाशी म्हटलं की पाश्चिमात्य देशामध्ये कितीतरी जास्त पटीने बेसिक ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये हे झालेलं आहे, इन्व्हेस्टमेंट झालेले आहे, तसं आपल्या याच्यामध्ये झालं नाही. तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, तर ही इन्व्हेस्टमेंट बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि फार्म गेट आणि ॲग्रिगेशन पॉईंटसाठी सरकार करणार आहे, ज्याच्यामध्ये प्राथमिक कृषी सेवा केंद्र असतील, बचत गट असतील, कृषी उद्योजक असतील, स्टार्टअप्स असतील, या सगळ्यांना याचा लाभ होणार आहे. पुढची जी महत्वाची घोषणा झाली ही जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. 10,000 कोटी हे मायक्रो फूड एंटरप्राइजेस तयार करण्यावरती सरकार खर्च करणार आहे. त्याच्यानंतर जे अजून एक दुर्लक्षित क्षेत्र होतं की ॲनिमल हजबंड्रीमध्ये पाहिजे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, त्यासाठी फंड निर्माण केला गेला आहे, आणि त्याच्या स्कीम्सही लवकरच फ्रेम होतील. त्याच्यामध्ये डेअरी प्रोसेसिंग असेल, व्हॅल्यू ॲडिशन असेल, आणि महत्वाचं जे की पूर्वी होत नसायचं, आपल्याला कॅटल फीड इन्फ्रास्ट्रक्चरवरती पण आपल्याला ह्याला मदत मिळणार आहे. ह्या प्रकारची स्कीम तशी सरकार ड्राफ्ट करणार आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जर आपण वेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट केलं डेअरीमध्ये, तर त्याला आपल्याला एक वेगळा इन्सेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे. पुढची जी सरकारने एक योजना केलेली आहे प्रस्तावित, तर त्याच्यामध्ये हर्बल किंवा औषधी जी वनस्पती आहे त्याच्यासाठी 4,000 कोटी रुपये आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, प्रोव्हिजन आहे सरकारच्या नवीन या पॉलिसीमध्ये. आणि मगाशी सांगितलं मधुमक्षी पालन, त्यासाठी सुद्धा 500 कोटीचं तरतूद केलेली आहे, आणि त्या माध्यमातून 2 लाख शेतकरी किंवा 2 लाख लोकांपर्यंत सरकारचा मानस आहे. हा आपला जो आता हा मगाशी म्हटलं तसं हा प्रचंड मोठे दोन्ही सेक्टर्स आहेत, तर आपण हे छोटंसं कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे इंटरलिंक्ड असल्यामुळं ह्याला काही वेगळं करता येत नाही, तरी पण मी प्रयत्न केलाय की आपण फूडवर वेगळं बोलूया आणि कृषीवर वेगळं बोलूया. आणि हे थोडं सेशन झाल्यानंतर आपण एक मोजके 3-4 प्रश्न पण घेऊयात पाहिजे असेल तर. जर आपण फूड विषयी जर विचार केला तर फूड प्रोसेसिंगला का महत्व आहे, तर वाढतं शहरीकरण, लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत आहेत, लोकांना प्रोसेस केलेलं किंवा नेहमीच 100% फ्रेश फूड हवंय असं नाहीये. त्याच्यानंतर डिस्पोजेबल इन्कम्स वाढलेल्या आहेत, नवरा बायको कामं करतात, म्हणजे नवरा बायको दोघे काम करत असल्यामुळे घरी कुणी नाहीये. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि अजून एक आहे सेफ्टी, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पीपल आर प्रिफरिंग प्रिझर्व्ड ऑर लाईक प्रोसेस्ड फूड सेफ्टीच्या दृष्टीने. आणि मोठ्या मोठ्या मॉडर्न ट्रेड्स वगैरे वाढतात, त्याच्यामुळं पण ह्याचं वाढत आहे. आपण जर फूड प्रोसेसिंगचा एकूण विचार केला तर मी काही ह्याच्यावर जास्त बोलणार नाही, पण आपण फार आपल्या इथं फूड प्रोसेसिंग फार कमी होतं. मला हे सांगायचं आहे की आपल्या इथं फूड प्रोसेसिंग कमी असल्यामुळं आपल्याला प्रचंड स्कोप आहे. आणि कोरोनानंतर तर तुम्ही बघितलं असेल की भाज्या देखील तुम्ही मार्केटमध्ये फारशा घ्यायला जात नाहीये आणि घरपोच भाज्या घेतोय, तर त्याच्यामुळं प्रोसेस किंवा पॅकेज म्हणेल किंवा ज्याच्यामध्ये थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे अशा प्रोडक्टला डिमांड वाढणार आहे. त्याच्यामुळं आपोआपच प्रोसेसिंगचं प्रमाण वाढणार आहे. ते मार्केट किती आहे, त्याच्यानंतर ह्याला काय स्कोप आहे,
तर हे फार टेक्निकल न जाता मी तुम्हाला एक साध्या भाषेमध्ये मी समजून सांगतो. भारताचं पॉप्युलेशन 130 कोटी आहे. 130 कोटी आहे. आपण असं गृहीत धरूयात की याचं 120 कोटी आहे, आणि जर आपण इफ वी ड्राईव्ह डाऊन टू किती नंबर ऑफ फॅमिली असतील तर 40 कोटी आहेत, असं आपण जर रफली गृहीत धरूयात आपण. आणि तुम्ही जर विचार म्हणजे कुणालाही, तुमच्या कलिग असेल, कुणीही असेल, तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, तुमचे पाहुणे असेल, त्यांना जर विचारलं तर जो किराणा माल असतो आपला, मंथली जो फूड एक्सपेन्स आहे, ग्रॉसरी आहे, तो कमीत कमी 2 ते 3 हजार असतोच असतो. जर या सगळ्यांचा आपण गुणाकार वगैरे केला तर 1,00,000 कोटी रुपये, 1,20,000 कोटी रुपये पर मंथचे मार्केट आहे. तुम्ही विचार करा म्हणजे किती मोठ्या संध्या आहेत. आणि लोकांना काय आहे की आजकाल म्हणजे असं एक ब्रँडेड किंवा अशी वस्तू हवी की ज्याला काहीतरी एक इन्स्टिट्यूशनल स्वरूप आहे. तर त्याच्यामुळे हे गटाच्या माध्यमातून जर आपल्याला करता आलं किंवा एखाद्या कंपनीच्या माध्यमातून करता आलं तर हे तरीही चांगलं आहे. आणि याच्यामध्ये पुढं कुठल्या कुठल्या गोष्टींना स्कोप आहे हे मी दिलेलंच आहे, पुढं पण आहे, त्याच्यामुळे मी आता हे तुम्हाला नाही सांगितलं. तर याच्यामध्ये जो स्कोप असणार आहे तर सेफ आणि पॅकेज फूडला प्रचंड स्कोप असणार आहे. तुम्हाला दुसरी संकल्पना म्हणजे माहीत असेल कदाचित. आता काय की बरेचसे जे रेस्टॉरंट्स असतील किंवा जे स्विगी किंवा झोमॅटो असे जे डिलिव्हरी करणारे ज्या कंपन्या आहेत, ॲप्स आहेत, तर याच्यामध्ये हे क्लाउड किचन हा कन्सेप्ट हा उदयास आलेला आहे. याचं असं असतं की तुमचा स्वयंपाक सगळा एका ठिकाणीच होतो आणि तिथनं सगळीकडे ते वितरित केलं जातं. तर हा उलट जास्त प्रमाणावर ह्याचं वाढणार आहे. आणि आता लॉकडाऊनच्या काळातही जे काही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मील्स सर्व केले जात आहेत तर त्या क्लाउड किचन मधनं सर्व केले जात आहेत. पुढचं जे एक पोस्ट कोविड ज्याला फार महत्व येणार आहे तर ते म्हणजे ई प्लॅटफॉर्म. म्हणजे बऱ्यापैकी लोक हे तुमच्या ऑनलाईन ह्याच्यामध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर म्हणजे लूज कुणी म्हणजे फार कमी लोक घेणार आहेत आणि पॅक्ड असणार आहे. कुठली गोष्ट पॅकेज हे असणार आहे. होम कुक्ड फूड्सला सुद्धा हे होणार आहे. उद्या समजा कारखाने म्हणजे सर्व्हिस कंपन्या किंवा सर्व्हिसेस सेक्टर किंवा IT सेक्टर सुरू होईल, तरी बऱ्याचशा कंपन्यांचा असा मानस आहे की इनफॅक्ट टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने असं सांगितलेलं आहे की त्यांचं येत्या 2 ते 5 वर्षामध्ये 75% ते 85% लोक हे वर्क फ्रॉम होम करतील. तर ज्यावेळेस असं होईल, दोघेही नॉर्मल काम म्हणजे जॉबला असतील आणि हे जे थ्रेट आहे कॉन्टेजियस म्हणजे हे थ्रेट आहे ह्याचं कोरोनाच्या प्रादुर्भावाचं, हे असंच जर राहिलं तर घरी तयार केलेल्या स्वयंपाकाला प्रचंड मोठी मागणी असणार आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टींना शेल्फ लाईफ जास्त आहे त्या गोष्टी कन्व्हिनियन्स, ज्यूस म्हणा, फंक्शनल फूड्स असतील, न्यूट्रिस्युटिकल्स असतील, ज्या फ्रूट्स किंवा ज्या पदार्थांमुळं तुमची इम्युनिटी वाढते, अशा ज्या गोष्टी असतील तर ह्याला मोठ्या प्रमाणावर डिमांड असणार आहे. फूड आणि हे सगळ्या गोष्टी बदलत असताना बरेचसे बदल जे लाईक मी एक्सपेक्ट करत आहे त्याच्यामध्ये एक नवीन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव असेल, डिजिटलायझेशन असेल, मोर मॅकॅनायझेशन असेल की ज्याच्यामुळे तुमचं कमीत कमी हँड टच होईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग्स असतील, स्पेशलायझेशन असेल. आणि कुणी असं फार मोठा कारखाना टाकणार नाहीये. शक्यतो व्हाईट लेबलिंग आणि अशा गोष्टींमध्ये लोक जातील. जे आता ह्या पोस्ट कोरोना ज्या एक सगळ्यात मोठं जे घडलेलं आहे की असं एक सेंटिमेंट आहे सगळ्या देशांमध्ये की हा जो काही आउटब्रेक झालेला आहे चायनामुळे झालेला आहे, त्याच्यामुळं माझी जी काही मी वेगवेगळ्या कमिट्या नसल्यामुळे माझं जे काही मला माहीत पडलेलं आहे त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की 80 देशांनी मिळून असं एक ठरवलंय किंवा पॅक्ट केलंय की आपण चायनाचे प्रोडक्ट घ्यायचे नाही. तर त्याच्यामुळे चायनाचा प्रोडक्ट आपण जर घेतला नाही तर आपल्याला भारताला फार चांगली संधी आहे. आणि आपल्याला जर 20% जरी ह्या संपूर्ण चायनाच्या ह्याच्यातला शेअर मिळाला, बाकीचे देशही त्यांचे शेअर्स घेतील, तरी आपल्याला एक्सपोर्ट्समध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे. हे काही मी तुम्हाला वाचून दाखवत नाहीये की नेमके कुठले कुठले प्रोडक्ट चायना पण करतो आणि आपण पण करतो आणि कुठल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला स्कोप आहे हे मी सांगितलेलं आहे याच्यामध्ये. हे सगळं एक बॅकग्राऊंड झालं, एक चॅलेंजेस झाले, आपण कसे बदलत आहोत, जग कसं बदलत आहे, अर्थकारण कसं बदलणार आहे या विषयात बोललो.
दुसरं एक सांगायचं आहे मला की आपल्याकडे प्रचंड पोटेन्शियल असतं, कुठलाही व्यक्ती असू द्या तो पोटेन्शियल घेऊनच जन्माला आलेला असतो. पण हे पोटेन्शियल पुढं रिअलाइज होऊन त्याने त्याचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये करणं फार गरजेचं आहे. जर पोटेन्शियल आहे ना, आपण त्याच्यावर ऍक्टच नाही केलो, आपण आपला माइंडसेट नाही चेंज केला, आपण आपलं अभ्यास नाही केला, आपण मार्केटमध्ये काय चाललंय त्याचं आकलन केलं नाही आणि त्याच्यावर ऍक्शन्स घेतल्या नाही, तर हे पोटेन्शियल कधीच रिअलाइज होणार नाही. तर त्याच्यामुळं महत्वाची गोष्ट आहे की आपण आता ऍक्शनमध्ये येऊया आणि कायनेटिक एनर्जीमध्ये कसं रूपांतर होईल, ते चाक कसं फिरेल, मग ते अर्थकारणाचं असेल, तुमच्या घरचं असेल, संसाराचं असेल, हे कसं होईल हे आपण बघितलं पाहिजे. या सगळ्या काळामध्ये कोण सस्टेन होईल हे पण फार महत्वाचं आहे. तर ज्याच्याकडं चांगले फायनान्शियल कंट्रोल आहेत, लो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बिझनेस करत आहे, काही म्हणजे बिझनेस म्हणून नाही, तुम्ही जॉब करत आहात तर तुम्ही कॅपिटल कुठे वापरतायत आणि कसं कंट्रोलमध्ये ठेवतात ते महत्वाचं आहे. नंतर R&D फोकस ज्यांच्याकडे असेल ते असेल, स्ट्रॉंग कन्झ्युमर अंडरस्टँडिंग असलं पाहिजे आणि जो अर्ली मोर असेल, जो पहिल्यांदा सुरू करेल, की उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्यांदा ओला आलं, त्याच्यामुळं उबर येऊ नये, ओलाच पॉप्युलर राहिलं, त्याच्यामुळं जे अर्ली मोर असतं तर त्याला फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज मिळणार आहे. आणि इनोव्हेशन करत राहणे, तर ही लोक याच्यामध्ये सस्टेन राहणार आहेत. याच्यामधलं मी जे यशस्वी उद्योजक असतात त्यांच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे जो पुढचं भविष्य बघू शकतो, जो क्रिएटिव्ह आहे, इनोव्हेटिव्ह आहे, न्यू प्रोडक्ट डिफाईन करू शकतो, नवीन प्रोडक्ट्सबद्दल विचार करू शकतो, नवीन कन्सेप्टबद्दल विचार करू शकतो, रिस्क घेऊ शकतो, हे भरपूर क्वालिटीज आहेत एंटरप्रेन्योरशिपच्या. त्याच्यावर आपण म्हणजे तू पण फार आहे, तर त्याच्यामुळे आत्ता नाही बोलत मी, पण एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होणं. आणि मी तर असं म्हणतो की तुम्ही एंटरप्रेन्योर किंवा जॉबला जरी असाल तर तुमच्याकडे ह्या जर क्वालिटीज असाल तर तुम्हाला निश्चितच असेसमेंटमध्ये फायदा होईल, तुमच्या इन्क्रिमेंटला फायदा होईल. थोडक्यात सांगायचं काय आहे की भारताचं ऍग्रिकल्चर असेल, भारताची फूड प्रोसेसिंग असेल, हेल्थ अँड वेलनेस इंडस्ट्री असेल, तर आपल्याला प्रचंड स्कोप आहे. आणि चायनाचा जो काही लॉस होणार आहे किंवा चायनाचे जे काही सेंटिमेंट्स, निगेटिव्ह सेंटिमेंट्स आहेत, तर त्याला आपल्याला कसं जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल हे आपण बघितलं पाहिजे. हे सगळं बोलत असताना जसं तिकडं मी तुम्हाला काही डेव्हलपमेंट सांगितल्या, तसे इथल्या मी काही डेव्हलपमेंट सांगू इच्छितो. भारतामध्ये 42 फूड पार्क मंजूर झालेले आहेत. एका फूड पार्कमध्ये 100 ते 150 कोटींची इन्व्हेस्टमेंट झालेली असते. त्याचबरोबर 1,500 कोल्ड चेन झालेले आहेत. याच्यामध्ये 10 ते 20 कोटी रुपये पर हे असतं, हे मंजूर झालेलं आहे. त्याचबरोबर 2017ला 60 देश भारतामध्ये आले होते. वर्ल्ड फूड इंडिया झालं. किसान संपदा म्हणून एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये 6,000 कोटीचं बजेट आहे गव्हर्नमेंटचं. आणि त्यातल्या ऑपरेशन ग्रीन्स जे आहे तर याला 500 कोटी वेगळे आहेत. आणि अशा भरपूर डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. आणि जे नॅशनल ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसीबद्दल मी जे बोललो, तर त्याच्यामध्ये महत्वाचा जो एक ऑब्जेक्टिव्ह आहे तो असा आहे की भारताचं जे एक्सपोर्ट बास्केट आहे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्टचं, तुमच्या माहितीचं सांगतो, आपला एवढा मोठा देश असून, एवढी लोकसंख्या असूनही आपला कृषीच्या एक्सपोर्ट्स मधला वाटा हा 1 ते 1.5% सुद्धा नाहीये. त्यामुळे आपण किती मागत आपण हा विचार केला पाहिजे. तर आणि चायनाचा वाटा हा 43 ते 49% आहे, युएसचा 25% आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपल्याला फार मोठं हे आहे. हे काय बोलणार नाहीये मी जास्त. फूड इंडस्ट्री याला कायम सनराईज सेक्टर म्हटलं जातं. आणि आपण जर कोरोनामध्ये बघत असाल तर बाकी बऱ्यापैकी सेक्टर जरी बंद असलं तर माणसाला काय लागतं, तर खायला प्यायला अन्न लागतं. त्याच्यामुळे ही इंडस्ट्री नेहमीच बुमिंग असणार आहे. मी याच्यामध्ये किती टक्क्याने ग्रोथ होते हे सगळं मांडलेलं आहे. आणि एकच ह्याच्यामधनं आपल्याला बोध घ्यायचा आहे की आपल्याला म्हणजे डोमेस्टिक मार्केटच फार मोठ्या प्रमाणावर आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये जेवढे डायव्हर्सिफाईड ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन्स आहेत तेवढे कुठल्याच देशामध्ये नाही आहेत. आपल्याकडं टेम्परेट झोनमधले पण फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स किंवा ते क्रॉप्स येतात आणि आपल्याकडं ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल देशांमध्ये ज्या गोष्टी असतात त्या येतात. तर आणि आपण बऱ्याचशा कमोडिटीजमध्ये, बऱ्याचशा फळं असतील, भाज्या असतील, याच्यामध्ये आपण नंबर 1, नंबर 2, नंबर 3 ला आहोत. फूड प्रोसेसिंग बद्दल जर बोलायचं झालं तर नेमकं फूड प्रोसेसिंग म्हणजे काय, तर फूड प्रोसेसिंगचे वेगवेगळे हे आहेत. मी तुम्हाला एक 4-5 गोष्टी. प्रिझर्वेशन
म्हणजे अगदी बेसिक की आपण काहीतरी मीठ किंवा साखर टाकून त्याला प्रिझर्व करतो, म्हणजे छोटंसं, त्याला काय फार मोठी प्रक्रिया केली जात नाही. प्रोसेसिंग म्हणजे तुमचा फॉर्मच चेंज होतो प्रोसेसिंगमध्ये. एक्सटेंडेड शेल्फ लाईफ म्हणजे आपण फक्त समजा एखादी गोष्ट असेल, समजा स्ट्रॉबेरी, तर आपण ती कोल्ड स्टोरेज ठेवली आपण ती, तर त्याची शेल्फ लाईफ होते. आपण फ्रोझन फॉर्म म्हणजे फ्रोझन होते ते, आणि त्याचं शेल्फ लाईफ होते. कन्व्हिनियन्स फूड म्हणजे रेडी टू ईट, रेडी टू सर्व वगैरे असे जे असतात ते. आणि व्हॅल्युएडिशन आणि फोर्टिफिकेशन म्हणजे 2-3 प्रकारचे पिठं, त्या पिठांमध्ये आपण व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी ह्याचं फोर्टिफिकेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फूड इंडस्ट्रीमध्ये कुठले प्रोडक्ट असतात हे सगळ्यांनाच माहिती, त्यामुळे ते काय मी वाचून दाखवत नाही, की म्हणजे पल्प असेल, टोमॅटो प्युरीच असतील, दुधाचे प्रोडक्ट्स असतील, बेकरी प्रोडक्ट्स असतील, ह्या सगळ्यांची संपूर्ण ही यादीच आहे, तर ती काय मी तुम्हाला सांगणार नाहीये. याच्यामध्ये फूड इंडस्ट्री सुरू करत असताना एक 2-3 ज्या गोष्टी आहेत ज्या आपण काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत, तर त्या अशा आहेत की म्हणजे फूड इंडस्ट्री किंवा मी म्हणेल की ऍग्रिकल्चर इज अ सीझनल ऍक्टिव्हिटी. मग ऍग्रिकल्चर सीझनल ऍक्टिव्हिटी असल्यामुळं फूड इंडस्ट्री पण सीझनल ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे बघायला लागणार आहे की हे वर्षभर हा कारखाना कसं चालेल, किंवा हे जे काही आपण छोटे युनिट टाकतो हे कसं चालेल, हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 प्रकारपेक्षा जास्त प्रोड्यूस मध्ये आपल्याला काम करायला लागेल, की जे वर्षाच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये येतात. आणि कुठलाही कृषी किंवा कृषी आधारित उद्योग करताना ऍडव्हान्स प्लॅनिंग करणं फार महत्वाचं असतं. ह्या काही गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंट बद्दल जर बोलायचं असेल तर हा उद्योग असा आहे की अगदी तुम्ही कॉटेज इंडस्ट्री किंवा घरगुती स्वरूपातही सुरू करू शकता, आणि पुढे तो कोट्यावधीपर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही फुल्ली मॅन्युअल पण करू शकता, फुल्ली ऑटोमॅटिक पण करू शकता. या बिझनेसचा अजून एक आहे की तुम्ही जर कन्सिस्टंटली चांगलं एक्झिक्युशन केलं तर याच्यामध्ये डिसेंट मार्जिन्स आहेत, डिसेंट तुम्हाला प्रॉफिट्स आहेत. आणि त्याचबरोबर आणखीन एक आहे की फूड इंडस्ट्री नवीन सुरू केल्यानंतर 5 वर्षासाठी इन्कम टॅक्स हा तुम्हाला 100% माफ आहे. या काही स्टेजेस आहेत की आपण फूड इंडस्ट्री सुरू करताना आपण कसं म्हणजे अप्रोच असायला पाहिजे. महत्वाचे म्हणजे पहिलं तर तुम्ही कन्सेप्ट किंवा जो प्रोडक्ट आहे तो आयडेंटिफाय केला पाहिजे, बिझनेस प्लॅन केला पाहिजे, त्याचा मार्केट रिसर्च झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही लोकेशन ठरवलं पाहिजे, ह्या सगळ्या रिसर्चनुसार काय लोकेशन असलं पाहिजे. लोकेशन नंतर तुम्हाला फायनल झाल्यानंतर तुमच्या त्या प्रोजेक्टचे सगळे लेआउट्स करायला लागतील, सगळे अप्रुव्हल्स घ्यायला लागतील. अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली इन्स्टॉलेशन, कमिशनिंग त्या फेजमध्ये, कन्स्ट्रक्शन फेजमध्ये जाणार तुम्ही. त्याच्यानंतर तुमचा ज्यावेळेस प्रोजेक्ट संपतो, प्रोजेक्ट संपल्यानंतर तुम्हाला ट्रायल रन्स करायला लागतील, आणि मग ब्रँड लॉन्च करायला लागेल. आता आपण ज्यावेळेस विचार करतो की आपल्याला फूड इंडस्ट्री टाकायची, तर तुम्ही प्रोडक्ट कसा सिलेक्ट करा, बाबा मला नेमकं कुठल्या ह्याच्यामध्ये करायचं आहे. तर याच्यामध्ये काही ही ग्लोबल तत्व आहेत. ही इटालीची एक युनिव्हर्सिटी आहे, बोकोनी युनिव्हर्सिटी म्हणून, आणि पहिल्या 10 मध्ये ते विद्यापीठ आहे फूड आणि ब्युरेज मॅनेजमेंटमध्ये. त्यांनी दिलेले हे काही प्रिन्सिपल्स आहेत. तर ह्याच्यामध्ये मार्केट ओरिएंटेशन असावं का प्रोडक्ट ओरिएंटेशन असावं. मार्केट ओरिएंटेशन म्हणजे की मार्केटला जे हवं ते तयार करून देणं, त्याप्रमाणे आपलं प्रोडक्ट कॉन्फिगर करणे. आणि प्रोडक्ट ओरिएंटेशन जर म्हटलं तर आपल्याकडे काहीतरी प्रोडक्ट आहे आणि तो प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये जाणं. पण ह्या दोन्ही अप्रोच असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कंपनीज किंवा जो कंझ्युमर असतो, तर म्हणजे त्याचं जे कॉम्पिटिशन असते किंवा कंझ्युमरचं जे विकत घेतो, तर तो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत घेत नसतो. त्या प्रोडक्टला असलेलं जे व्हॅल्यू प्रपोजिशन आहे, म्हणजे समजा आपण एक उदाहरण घेतलं की वडापाव आहे आणि मॅकडॉनल्डचं बर्गर आहे, तर मॅकडॉनल्डचं बर्गर हे महाग असतं, वडापाव स्वस्त असतो, कारण त्याला व्हॅल्यू प्रपोजिशन जास्त आहे. तर त्याच्यामुळे व्हॅल्यू प्रपोजिशनचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा एक अप्रोच म्हणजे दुसरा एक मुद्दा आहे की तो आपण कुठला विचार केला पाहिजे, की आपल्याला ट्रेडिशनल प्रोडक्टमध्ये जायचं का इनोव्हेटिव्ह प्रोडक्टमध्ये जायचं. इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट म्हणजे एक नवीन प्रकारचा प्रोडक्ट निर्माण करणं. आणि ट्रेडिशनल म्हणजे मग धपाटे आहे, लोणचं आहे, असे जे ट्रेडिशनल प्रोडक्ट त्या त्या देशांचे, त्या त्या राज्यांचे प्रोडक्ट आहे. आणि हे बघत असताना आपण त्या प्रोडक्टची लाईफ सायकल बघितली पाहिजे, मार्केट लाईफ सायकलचा पण अभ्यास केला पाहिजे. पुढचा जो एक मुद्दा आहे की तो लोकल किंवा ग्लोबल, म्हणजे आपल्याला लोकल लेवललाच विचार करायचा आहे, लोकल प्रोडक्टचा विचार करायचा आहे, लोकल कंझ्युमरसाठी काम करायचं आहे, की ग्लोबल ह्याच्यासाठी ग्लोबल कंझ्युमरसाठी काम करायचं आहे. तर त्याच्यासाठी ह्या कन्झम्पशन पॅटर्न अभ्यास करणं, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अभ्यास करणं, तो पदार्थ कसा जातो ह्या संपूर्ण व्हॅल्यू चेन म्हणून ते बघणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे म्हणजे हा उद्योग मोठा असला पाहिजे का छोटा असला पाहिजे. मोठा असेल तर इकॉनॉमिक ऑफ स्केल मिळते,
छोटा असेल तर फ्लेक्झिबिलिटी मिळते. पुढचा जो मुद्दा आहे प्रोडक्ट सिलेक्शनचा, की तुम्ही ठरवलं पाहिजे की आपल्याला हा बी टू सी मध्ये जायचंय का बी टू बी मध्ये जायचंय. बी टू सी म्हणजे आपल्याला डायरेक्ट कस्टमरला विकायचं आहे का इन्स्टिट्यूशनल सेलला करायचं आहे का कंपन्यांना द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट कॅटेगरी अभ्यास केली पाहिजे. आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे आपण त्या कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर त्या कॉम्पिटिशनचा आपण विचार केला पाहिजे. काय मार्केट आहे, त्यांची स्ट्रॅटेजीज काय आहेत, त्यांची प्राइसिंग कशी होते, त्यांचा तो त्या सेगमेंटचा किंवा त्या कॉम्पिटिटरचा ग्रोथ ट्रेंड कसा आहे, त्या सेगमेंट विषयी त्या प्रोडक्ट विषयी कन्झ्युमरचा अवेअरनेस काय आहे. त्यानंतर आपण आपल्याला जे काही करायचं आहे त्याचं पूर्ण डिफाईन केलं पाहिजे. तो प्रोडक्ट असेल, तो कन्सेप्ट असेल, तो पूर्ण डिफाईन केला पाहिजे. त्याला काय रॉ मटेरियल लागेल, प्रोसेस फ्लो केला पाहिजे, काय पॅकेजिंग असेल, कुठली मशिनरी लागणार, हे सगळं बघायला लागणार. त्याच्यानंतर आपण पुढची जी स्टेज आहे ती आपण ती फिजिबिलिटी बघितली पाहिजे. ठीक आहे, हे आपल्याला छान वाटते का, संकल्पना चांगली आहे, हा प्रोडक्ट चांगला आहे, पण खरंच तो फिजिबल आहे का. मग त्याची मार्केट फिजिबिलिटी बघितली गेली पाहिजे, डिमांड सप्लाय गॅप बघितला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं रॉ मटेरियल अवेलेबिलिटी बघितली पाहिजे. आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला टेक्निकल फिजिबिलिटी पण बघायला लागणार की खरंच ते टेक्निकली पॉसिबल आहे का, की तो फिजिबल आहे का. तशी प्रकारची जे काही आपण टेक्नॉलॉजी बोलतोय ज्याच्याबद्दल की ती कमर्शियलाइज आहे का, ती इझिली अवेलेबल आहे का नाही, ते बघितलं पाहिजे. फायनान्शियल व्हायबिलिटीमध्ये प्रॉफिटेबिलिटी हे सगळ्या गोष्टी येतात, मीन्स ऑफ फायनान्स येतो. हे जस्ट एक उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये काय असतं. मी नंतर ही पीपीटी शेअर करेल, ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी मला मेल करावं, मी त्यांना शेअर करेल. तर हे वेगवेगळे काय हेड्स असू शकतात एखाद्या संपूर्ण प्रोजेक्टचे, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. नॉर्मली कुठलीही बँक तुम्हाला 25% वर कर्ज देत नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला 25% मिनिमम तुमचं कॉन्ट्रीब्युशन असायला हवं. ज्या वेगळ्या काही स्कीम्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10% तुमचं मार्जिन असायला असलं तर चालतं. आणि पुढचं मग गव्हर्नमेंट सबसिडी असेल, टर्म लोन असेल, यातनं त्या गोष्टी होऊ शकतात. बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणजे पुढे जात असताना आपण विसरतो की ह्याचं कॉस्टिंग पण आधीच आपण सगळं केलेलं असलं पाहिजे, त्याचा होमवर्क फार केलेला असला पाहिजे. की वडापावचं आपल्याला काहीतरी करायचं असेल तर वडापावला पूर्ण त्याचं एस्टिमेट केलं पाहिजे की एक वडापाव तयार करायला काय काय लागतं. त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग जर आपण पॅकेज करायचं असेल, एक ठाण्याला मध्यंतरी ट्रॅफिक वडापाव म्हणून आलं होतं, तर तो चांगलं सुंदर वडापाव एका पॅकमध्ये पॅक करायचं. त्याच्यामध्ये छोटीशी बाटली असायची, त्याच्यामध्ये एक टिश्यू पेपर असायचा आणि एक केचपचं पाकिट असायचं. तर ते सगळं आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर मॅनपॉवर काय, युटिलिटीजची काय कॉस्ट आहे, कन्झ्युमेबल्स कसे लागतात, क्वालिटीचं काय आहे. यामध्ये आपण ज्यावेळेस प्रोडक्ट तयार करतो तर त्याच्यामध्ये इनडायरेक्ट ज्या कॉस्ट असतात त्या पण आपण फॅक्टर केल्या पाहिजे. स्टाफची सॅलरी असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, ऍडमिन कॉस्ट असतील, इंटरेस्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. हे एक उदाहरण आहे की कसे प्रकारे कॉस्टिंग केलं पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. साईट सिलेक्शन विषयी जर सांगायचं झालं तर जर आपला उद्योग हा रॉ मटेरियल आधारित असेल तर तो रॉ मटेरियल जिथं आहे तिथं तो असला पाहिजे. आणि तो जर तो जर कन्झ्युमर शी रिलेटेड असेल तर तो शहराच्या जवळ पाहिजे किंवा मार्केटच्या जवळ पाहिजे. त्याचबरोबर पुरेशी वीज पाहिजे, कारण जनरेटरवरती किंवा पॉवर बॅकअपवरती हा उद्योग करणं इकॉनॉमिकल नाहीये. मॅनपॉवर पाहिजे आणि ऍक्सेसिबिलिटी रोड पण पाहिजे. आपण कॅपॅसिटी कशी डिफाईन करणार आहे ते पण एक फार महत्वाचं आहे की आपल्या प्लांटची कॅपॅसिटी काय असायला पाहिजे. तर आपण किती विकू शकू त्याच्यावरती ती कॅपॅसिटी डिझाईन केली पाहिजे, की न की एखाद्या कंपनीवाला सांगतो की साहेब तुम्ही ही कॅपॅसिटी घ्या म्हणून तुम्ही हे करा, तर असं नसलं पाहिजे. त्याचबरोबर पुढे जात असताना काही गोष्टी फार लक्षात ठेवण्यासारख्या आहेत की तो प्रोडक्ट आपण कमर्शियल स्केलला करण्यापूर्वी आपण प्रोडक्ट स्केलला केला पाहिजे. त्याचं एक टेस्ट मार्केटिंग केलं पाहिजे त्या प्रोडक्टचं, आणि त्या सगळा पूर्ण अभ्यास केला पाहिजे मार्केटमध्ये जाण्यापूर्वी, की जेणेकरून आपली इन्व्हेस्टमेंट होणार नाही आणि आपला खर्च होणार नाही. ह्या लॉन्चिंग प्रोडक्ट लॉन्चच्या वेळेस तुम्ही काय काय दक्षता घेतली पाहिजे ते आहे. क्वालिटी असेल, टाइम आणि डॅमेज असेल, टर्म्स ऑफ सप्लाय आहे, टॅक्सेशन महत्वाचा मुद्दा आहे, त्यानंतर पेमेंट टर्म्स काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याचं लक्ष दिलं पाहिजे. फूडला अजून एक फार मेजर चॅलेंज आहे की आपल्याला फार लायसन्स लागतात. हे प्रातिनिधिक काही लायसन्स दिलेले आहेत मी, पण 10 ते 15च्या वरती ही लायसन्स लागतात, जे की थोडंसं टीडीएस होऊ शकतं. एमपीसीबी आहे, उद्योग आधार आहे,
FSS आहे, फायर एनओसी आहे, फॅक्टरी ऍक्ट आहे, बरेचसे असे लायसन्स आहेत. याच्यामधलं जे रिसोर्स एजन्सीज आहेत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सबसिडी आहे. मिनिस्ट्री ऑफ फूडचं मागाशी मी सांगितलं की संपदा जी स्कीम आहे मिनिस्ट्री ऑफ फूडची आहे. याच्यामध्ये 35% काही काही युनिट्सला जे की फूड पार्कमध्ये जर तुम्ही एस्टॅब्लिश केलं तर 35% सबसिडी असते. नाबार्ड अशा फूड इंडस्ट्रीसाठी फार कमी 7 ते 8% तुम्हाला लोन देतं. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड हे कोल्ड स्टोरेजमध्ये काम करतं. स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सोर्शियम तुम्हाला इक्विटी देतं, तुमच्या कारखान्याला लोन देतं. MSME मिनिस्ट्रीच्या पण भरपूर स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये 35% सबसिडी असते. खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन आहे, अपेडा आहे. आणि शेवटचं आणि ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की जसं ॲग्रिकल्चर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया आहे तसंच फूड इंडस्ट्री कॅपॅसिटी अँड स्किल इनिशिएटिव्ह पण आहे. त्या माध्यमातून तुम्हाला पिकल मेकिंग, लॅब टेक्निशियन असे कोर्सेस हे फ्री करता येतात. कॅन्डी मेकिंग, जॅम जेली मेकिंग, तर त्या कोर्सेस केलं तुम्हाला सहजच तुम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा तुम्ही स्वतःच छोटासा उद्योग टाकू शकता. थोडं आपण थोडंसं एक उदाहरणं घेणार आहोत की म्हणजे एक्झाम्पल्स म्हणून एक घेणार आहोत. आणि मी सगळ्यांना सांगत असतो की आपण पुढे प्रोसेसिंगमध्ये जाण्यापूर्वी काही ज्या बेसिक संधी आहेत तर त्या पण आपण बघितल्या पाहिजेत. तर याच्यामध्ये म्हणजे फ्रेश पॅक्ड जे आहे तर त्याला पण फार मोठ्या प्रमाणावर आहे. कट व्हेजिटेबल्स असतील, पूर्ण अख्खे पॅक केलेले व्हेजिटेबल्स असतील तर ह्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता मागणी वाढलेली आहे. आत्ताच नाही, 5 वर्षापासून हे वाढत आहे. टोकरी.com आहे, GoForFresh.com आहे, BigBasket.com आहे, मोठे मोठे मॉल्स आहेत. तर तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये चांगल्या पॅक केलेल्या भाज्या असतात. त्याच्यानंतर फ्रोझनमध्ये सुद्धा ग्रीन पीज असतील, आवळा असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे फ्रोझन फॉर्ममध्ये घेतले जातात. तर फार मोठा जर कुणाला गुंतवणूक करायची नसेल तर ह्या बेसिक याच्यामध्ये जर ॲग्रिगेशन आणि आपण सप्लाय चेन आणि शेतकऱ्यांपासून जो माल येतोय त्याचं जर व्यवस्थित ट्रेसेबिलिटी हे जर ठेवलं तर आपल्याला याच्यामध्ये सुद्धा फार चांगल्या संधी आहेत. एक 2-3च उदाहरण घेणार आहे. फक्त एक आहे की हे जे काही उदाहरणं मी सांगणार आहे तर हे एक जस्ट एक समजण्यासाठी, एक ब्रॉडर अंडरस्टँडसाठी म्हणजे अंडरस्टँड व्हावं सगळ्यांना म्हणून केलेलं आहे. ह्याचे ऍक्च्युअल प्रोजेक्ट कॉस्ट ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करू आणि प्रोजेक्ट टाकू त्याच वेळेस आपल्याला कळणार आहे. तर एक 2-4 उदाहरणं जर द्यायचे झाले तर मी तुम्हाला सांगतो की अगदी छोटंसं जर विचार केला की हर्बल ज्युसेस की आपण बेसिक ज्यूस तयार करायचा, तो फ्रेश करायचा, त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी तो आपण कूल प्रेसनी करायचा, त्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन जर केलं आपण तर आपण साधारणतः म्हणजे एक 150-200 लिटर पर डेची जरी कॅपॅसिटी धरली तर तुम्हाला 15-20 लाखाच्या वरती ह्याचं इन्व्हेस्टमेंट जाणार नाही. आणि याच्यासाठी फार मशिनरी लागत नाहीत. सेंट्रिफ्युजन मशीन लागतं, क्रशर्स लागतात, सिलिंग मशीन्स लागतात, डीप फ्रीजर्स लागतात आणि ट्रान्सपोर्टेशन तुमचे साधनं लागतात. आणि हा प्रोडक्ट असा आहे हर्बल ज्युसेसचा की तो B2C मध्ये पण जाऊ शकतो आणि B2B मध्ये सुद्धा जाऊ शकतो. आणि याचं जर आपण प्रॉफिटेबिलिटी बघितलं तर याच्यामध्ये 10 ते 20%, 10 ते 30% डिपेंड्स की तुम्ही कशा प्रकारे एक्झिक्युशन करता त्याच्यावर आहे. आणि तुम्ही ह्याच्यातनं 80-90 लाख ते 1 कोटीपर्यंत तुम्ही टर्नओव्हर आरामशीर गाठू शकता ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो एक उदाहरणार्थ जो मी एक सेगमेंट घेतलेला आहे तर शुगर केटेड प्रोडक्ट्स म्हणजे शुगर कोटेड म्हणजे तुम्ही जे बडीशोप खाता त्याला वेगवेगळ्या प्रकारे कोटिंग केलेलं असतं. फार प्रकारचे कोटिंग असतात. म्हणजे कुठं पांढरं कोटिंग असतं, कुठं लाल कोटिंग असतं, कुठं नुसतंच गोड केलेलं असतं, त्याला वेगवेगळी चव दिलेली असते. तर हा एक प्रचंड मोठा उद्योग आहे आणि याला रॉ मटेरियल तुम्हाला लोकली अवेलेबल आहे. हे दोन्ही उद्योग असे आहेत की तुम्हाला 365 दिवस हे उद्योग चालू शकता तुम्ही. याला फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे आणि फार मोठा हा ग्रोईंग सेक्टर आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी छोट्या गुंतवणुकीमध्ये 60-70 लाखापर्यंत ते जाऊ शकतात. पुढचा जो एक सेगमेंट आहे तो डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स आहे, स्पायसेस आहे, ग्रेव्हीज आहेत. याला एक फार काय मोठं लागत नाही. आता डिहायड्रेशनमध्ये तर छोटे छोटे सोलर ड्रायर्स निघालेले आहेत आणि ते सोलर ड्रायर्स मला फार स्वस्तामध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर दुसरं जोडीनं आहे ते स्पायसेस आणि ग्रेव्हीज आहे. स्पायसेस म्हणजे मसाले. तर मसाल्यासाठी तुम्ही छोटंसं पलोरायझर जरी घेतलं तर ते सफिशियंट आहे.
आणि ग्रेव्ही जर म्हणाल तर जे आपण ग्रेव्ही तयार करतो घरी, कोथिंबीर, पुदिना, कांदा असं घालून जे आपण जी लिक्विड ग्रेव्ही तयार करतो, तर त्याची पण डिमांड आहे. आणि ह्या 15 ते 20 लाखामध्ये हा उद्योग आपण करू शकतो. त्याचनंतर पुढचा जो उद्योग आहे तो चिकी आणि न्यूट्रिशन बार आहे. याला मोठ्या प्रमाणावर आहे. मोठ्या प्रमाणावर याची मागणी वाढत आहे. लोकांचा अवेअरनेस अबाउट हेल्थ वाढत आहे. हा 365 दिवस चालणारा उद्योग आहे आणि याच्यामध्ये सुद्धा फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाहीये. आपण कमीत कमी इन्व्हेस्टमध्ये ह्याच्यामध्ये पण आपण लाखो कोटीचा आपण याच्यामध्ये आपण टर्नओव्हर गाठू शकतो. पुढचं फ्रँचायझी आहे. फ्रँचायझीचं म्हणजे हे ऍक्च्युली प्रोडक्शन नाही होणार, पण फ्रँचायझी म्हणजे कसं की डॉमिनोज तुमचं फ्रँचायझी घेणं, डॉमिनोज किंवा वेंकीज असेल, पिझ्झा हट असेल, KFC असेल, हे स्वतःचे कोणाचे स्टोर नसतात, हे फ्रँचायझी मॉडेलवर काम करतात. याला 20 ते 25 लाखापर्यंत गुंतवणूक असते आणि हे सगळं आपल्याला गायडन्स देतात आणि तो पण एक फार चांगला धंदा आहे. हैदराबादी बिर्याणी आहे. त्याच्यात एखादं क्लाउड किचन असेल तर त्याची तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता तुमच्या शहरामध्ये. नंतर हँडमेड चॉकलेट, वरच्यावर गिफ्टिंगसाठी किंवा एखाद्या समारंभांना वगैरे हँडमेड चॉकलेटला चांगली डिमांड आहे. ह्याला काय फार मोठी इन्व्हेस्टमेंट नसते. इन्स्टंट मिक्सेस आहेत. इन्स्टंट मिक्सेस बद्दल बोलायचं असेल तर ह्याला फार मोठी नाही, त्याला क्लोरायझर लागतं, मिक्सर्स लागतात आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टंट मिक्सेस करू शकता. इडली असेल, राईस असेल, उडद डाळ असेल, सगळ्या प्रकारचे तुम्ही हे मिक्सर्स तुम्ही करू शकता. पुढचं जे आहे तर हे फ्रोझन पल्प्स असतील, त्याच्यामध्ये पण आपल्याला काम करता येईल. पण हा फ्रोझन पल्प जो आहे हा BTP मध्ये जाणार आहे. याची इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. तुम्हाला असेप्टिक प्लांट लागतो किंवा तुम्हाला दुसरीकडनं ज्याचा प्लांट आहे त्याच्याकडनं ते घ्यावा लागणार. पण हा पण ल्युक्रेटिव्ह आहे. तुम्ही हे आईस्क्रीम तयार करणाऱ्या कंपन्या, ज्यूस तयार करणाऱ्या कंपन्या यांना तुम्ही सप्लाय करू शकता. पुढं बेकरी आहे, पिकल्स आहेत, म्हणजे लोणचे आहेत, सॉसेस आहेत. तर या गोष्टीमध्ये आपण जाऊ शकतो. आपण वेळ बऱ्यापैकी झालेला आहे. मी एक 3 ते 4 मिनिटांमध्ये जो फूड पार्क आहे, भारत सरकारचा फूड पार्क आहे, जे मी मगाशी म्हटलं की 42 फूड पार्क आहेत, तर त्याच्याविषयी मी एक 3 ते 4 मिनिटांमध्ये कव्हर करतो. फूड पार्क हा असा कन्सेप्ट आहे की तुमच्या शेतकऱ्याच्या शेतापासून ते ग्राहकाच्या टेबलपर्यंत हा फार्म टू फोर्क कन्सेप्ट आहे. बेसिक ऑब्जेक्टिव्ह जो आहे म्हणजे कुठल्याही फूड पार्कचं, तर मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज लोकांना मिळाव्यात. त्यासाठी आहे की जेणेकरून तुम्हाला जर उद्योग सुरू करायचा असेल, तुम्ही इकडे तिकडे पळापळ न करता तुम्हाला रेडीमेड तिथले स्ट्रक्चर्स मिळतील. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, फार्म ट्रान्सपोर्टेशन असेल, लॉजिस्टिक्स असेल, प्रोसेसिंग सेंटर्स असतील, त्या सगळ्या गोष्टी आहेत. जे फूड पार्क आहे हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित असतं. याच्यामध्ये जो हब असतो तो एका ठिकाणी असतो. आपला हब तो साताऱ्यात आहे आणि हा सातारा वेगवेगळ्या प्रायमरी प्रोसेसिंग सेंटर्स आणि कलेक्शन सेंटरने जोडलेला असतो की जेणेकरून बचत गट म्हणा, शेतकरी म्हणा, ह्यांच्यापासून माल तो साताऱ्याला किंवा सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरमध्ये येत आहे. प्रायमरी प्रोसेसिंग सेंटरमध्ये सुद्धा प्रिकुलिंग, ग्रेडिंग, पल्पिंग, सॉर्टिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बेसिक फॅसिलिटीज असतात की जेणेकरून जर एखादा माल असा असेल की तो एक्सपोर्ट व्हायचा असेल तर तो त्या प्रायमरी प्रोसेसिंग सेंटरवरतीच बेसिक थोडंसं व्हॅल्युडेशन होईल, तो त्या ठिकाणी चालल्या जाईल. आपले जे PCs आहेत ते 3 ठिकाणी आहेत, पंढरपूर, नारायणगाव आणि आजरा. की तुम्ही जर बघत असाल की बऱ्यापैकी आपण कॅचमेंट क्लिअर केलेला आणि हा सातारा फूड पार्कचं कॅचमेंट 8 ते 10 जिल्हे आहेत. पुण्यापासून अगदी 2 तासाच्या अंतरावरती आहे. मुंबईपासून अगदी 4 तासाच्या अंतरावर आहे. ही कनेक्टिव्हिटी सांगितलेली आहे की या कनेक्टिव्हिटीमध्ये म्हणजे आपलाच एक फूड पार्क असा आहे की जो नॅशनल हायवेवरती आहे आणि तुम्हाला ओव्हरनाईट जे भारतातले 40% राज्य आहेत की जे सगळ्यात जास्त इन्कम जनरेटिंग आहेत, तर तिथं तुम्ही जाऊ शकता. 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक प्रकारचे इथं फ्रूट, व्हेजिटेबल, सिरियल्स, पल्सेस बॅकवर्ड इंटिग्रेशनला मिळेल. हा तोच संकल्पना आहे. ह्या काही सबसिडीज आहेत. याच्यामध्ये 5 कोटी सबसिडी मिनिस्ट्री ऑफ फूड पासून देते फूड पार्कमध्ये युनिट टाकल्याबद्दल. इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम आहे गव्हर्नमेंट ऑफ
महाराष्ट्राची, ज्याच्यामध्ये तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 70 ते 80% तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पैसे परत मिळतात. महत्त्वाची गोष्ट जी आहे फूड पार्कमध्ये इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी जे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, तर तुम्ही कुठल्याही तुम्ही लोणच्याचा कारखाना टाका किंवा छोटंसं युनिट टाका, तुम्ही चिवडा तयार करण्याचं युनिट टाका, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कंपल्सरी लागतात, म्हणजे ह्या मॅन्डेटरी आहेत गव्हर्नमेंटच्या हिशोबाने. मग त्या काय आहेत की जसं ETP असेल, STP असेल, वेअरहाऊस असेल, WTP असेल म्हणजे वॉटर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सातारा फूड पार्कने अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमचा ह्याचा जो 30 ते 40% तुमचा जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे तो वाचणार आहे. त्यात काय की वेअरहाऊस आहे, पल्पिंग लाईन आहे, कोल्ड स्टोरेज आहे, रिफर व्हॅन्स आहेत, क्वालिटी कंट्रोल लॅब आहे, बॉयलर आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या तुम्हाला लागतात ते तुम्ही न टाकता हे फूड पार्कने ऑलरेडी केलेले आहेत. त्याचबरोबर क्वार्टर्स आहेत, हॉस्टेल्स आहेत, लायब्ररी आहे, लॉन्ड्री, कॅन्टीन, ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात. थोडक्यात ही एक इंडस्ट्रियल टाउनशिप असते. हा प्रोजेक्ट लेआउट आहे, ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे, रेसिडेंशियल क्वार्टर्स आहेत, वेगवेगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते वेअरहाऊस आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल एक पल्पिंगची लाईन आहे, रायपनिंग चेंबर्स आहेत, ग्रेडिंग सॉर्टिंग लाईन आहे तिथे. हे आपलं कोल्ड स्टोरेज आहे, रॅकिंग सिस्टीम आहे की जेणेकरून फिफो मेंटेन होईल. त्याच्यानंतर खाली जर बघितलं तुम्ही तर धान्याची ग्रेडिंग सॉर्टिंग लाईन आहे, पाण्याचं युनिट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. मोठे मोठे हॉल्स आहेत जिथं 150-200 लोक बसू शकतात. तुम्हाला वेगळं स्वतःचं ऑफिस सुद्धा करायची गरज नाही, तिथं आपण ऑफिस स्पेस पण देत आहोत. हे तिथं प्रोडक्ट आता निर्माण केले जातात. सातारा मेगा फूड पार्कमध्ये स्टार बाजारचं जे तुम्ही जॅम घ्याल, केचप घ्याल, सॉसेस घ्याल, तर हे सगळे प्रोडक्ट्स हे सातारा मेगा फूड पार्कमध्ये तयार होतात. हे सगळे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत तिथं तयार होणारे. सातारा मेगा फूड पार्क हा BVG ग्रुपने प्रमोट केलेला आहे. BVG ग्रुप म्हणजे हा भारतातला त्या सेगमेंटमधला नंबर 1चा ग्रुप आहे. 17,000 एम्प्लॉईज आहेत याच्यामध्ये. आणि याची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथलं 1.5 लाख एकरवरचं जे क्षेत्र आहे तर हे म्हणजे हे BVG फॅमिलीला बिलॉंग करतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला 1.5 लाख एकरवरचं जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला ते इथं मिळू शकतं. त्याचबरोबर तुम्हाला अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या सगळ्या अप्रुव्हल्स, सगळ्या गोष्टी BVGच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतील. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही कारखाना चालू करा, तुम्हाला सगळा कारखाना हँडल करण्याची पण आम्ही सोय देऊ शकतो. ह्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्यांना डिटेल हवं आपण त्यांना बोलूयात. आणि आपण आता काही